हरिओम. उपदेश साराच्या भाग क्रमांक 29मध्ये सगळ्यांचं स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करूयात. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गेल्या भागामध्ये आपण 22व्या श्लोकावर अधिक सखोल चिंतन केलं होतं. तो श्लोक परत एकदा आपण म्हणूया. विग्रहेंद्रिय प्राणधीतमः नाहमेकसत् तज्जडय्यसत्. तर आपण पाहिलं की 22व्या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये जी उपाधींची यादी दिलेली आहे त्या यादीने महर्षी आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचे जे 3 स्तर आहेत, त्याला आपण 3 देह म्हटलं आहे, त्यांचा एकत्रितपणे निर्देश करतात. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारणदेह हे ते 3 देह आणि जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या त्या 3 देहांचे संबंधित 3 अवस्था. या 3ही अवस्थांमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपण घेतो आणि हे अनुभव घेणं हे आपल्याला या 3 देहांच्या अतीत असलेल्या आणि या 3 अवस्थांना साक्षी असलेल्या आत्मतत्वामुळं शक्य होतं. म्हणून आत्मतत्व किंवा शुद्ध अहम हा या 3ही देहांपासून निराळा आहे आणि या 3 देहांशी असणारं जे तादात्म्य म्हणजे देह म्हणजे मी, इंद्रिये म्हणजे मी, मन, बुद्धी इत्यादी मी आहे असं जे वाटणं, त्यालाच आपण अहंकार असं म्हटलं आहे. आणि तो अहंकार मिथ्या आहे, म्हणजे भासमान आहे. आणि ज्ञान झाल्यानंतर जेव्हा अहंकार दूर होईल तेव्हा शुद्ध अहम हा स्वतःच प्रकाशित होईल आणि त्याचं स्वरूप कसं आहे तर सत आणि चित असं आहे. आता असा प्रश्न कोणाच्या मनात येऊ शकेल की या सत स्वरूपाला प्रकाशित करणारं चैतन्य कोणतं आणि ते कुठं असतं? सर्व विषय आणि त्यांना जाणणाऱ्या देह, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी सगळ्यांचा निषेध केल्यानंतर मग सत्स्वरूपाला जाणायचं ते कशाच्या मदतीने? कारण आपण बघितलं की ही सगळी उपकरणं आहेत. अंतःकरण हे आतलं उपकरण आहे आणि स्थूल देह हे बाहेरचे उपकरण आहे. त्या सगळ्या उपकरणांच्या मदतीने आपण वेगवेगळे अनुभव घेतो. मग आता ही उपकरणं तर आपण हे म्हणजे काहीच मी नाही असं म्हटलं, मग आता त्या सत्स्वरूपाला जाणायला उपकरण कुठलं आहे? तर ह्याचं उत्तर हे पुढच्या 23व्या श्लोकात महर्षी देतात. तो 23वा श्लोक आपण आधी म्हणू. सत्वभासिका चित्त्ववेतरा सत्तया हि चित्तया ह्यहम्. अन्वय पाहूयात. सत्वभासिका इतरा चित्त्व सत्तया हि चित् अस्ति तथा चित्तया हि अहम अस्मि. आता आपण शब्दार्थ बघू आधी. सत्स्वरूपाला प्रकाशित करणारं दुसरं किंवा अन्य चैतन्य कुठे आहे? कारण सत हेच चित आहे आणि चित म्हणजेच मी आहे. आता इथे पुन्हा आपल्याला महर्षींची शैली दिसते की कुठे आहे दुसरं चैतन्य? ते तर नाहीच आहे. जेव्हा त्याचं उत्तर नकारार्थीच असतं तेव्हा असे प्रश्न विचारण्याची त्यांची ही शैली आपल्याला अनेक श्लोकांमधून आपण आत्तापर्यंत पाहिलेली आहे. तर पारमार्थिक सत्यत्व असलेला आत्मा हा स्वयंप्रकाशी आहे आणि स्वयंप्रकाशी सद्रूप आत्म्याला दुसऱ्या प्रकाशाची गरजच नाही आणि तसा प्रकाश किंवा तसा चैतन्य उपलब्धही नाही, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आता इथे जो स्वयंप्रकाशी हा जो शब्द वापरला आहे की नाही, त्याच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊ. आपण असं बघितलं की कुठल्याही गोष्टीचं ज्ञान होण्यासाठी ती वस्तू प्रकाशित असणं गरजेचं आहे, त्याच्यावर प्रकाश पडलेला असणं आवश्यक आहे.
आता समजा काही कारणांनी माझा मूड खराब आहे, मी जाऊन अंधारात बसून राहिले. सगळे लोक मला शोधत आहेत, कुणीतरी व्यक्ती मला हाका मारत मारत आलं आणि ती हाक कानावर आल्यानंतर मी पटकन अंधारात बसलेली असून सुद्धा ओ देते की नाही? कमी असा मला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी मला प्रकाश जाऊन मी दिव्याचं बटन ऑन करते किंवा मोबाईलमधला टॉर्च ऑन करते, ह्यातली कशाची गरज असते का? हां, मी अंधारात असल्यामुळे म्हणजे माझ्यावर प्रकाश नसल्यामुळे जी व्यक्ती मला शोधत आली आहे तिला माझं ज्ञान नाही आहे. पण कितीही गडद अंधारात बसलेली असले तरी मला माझं ज्ञान कायमच असतं. स्वतःचं ज्ञान करून घेण्यासाठी मला कुठल्याही प्रकाशाची गरज पडत नाही. कारण अस्तित्व हे सदैव चैतन्याने परिपूर्णच असतं आणि या अर्थाने मी हे म्हणते की आत्मा हा स्वयंप्रकाशित असतो. आपण नेहमी असं म्हणतो आपल्याला नेहमी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असते. ह्या वाक्यामध्ये अस्तित्वाची जाणीव हे 2 शब्द एकत्रितपणे येणंच अपेक्षित आहे. समजा मी याच्यातला कुठलाही एक शब्द गाळायचा म्हणला तर ते वाक्य निरर्थक होईल. मला जाणीव आहे, अर्थ नाही होणार. कशाची? माझ्या अस्तित्वाची. किंवा आता जाणीव शब्द काढून टाकू, मी अस्तित्वात आहे. कसं कळलं ग तुला? जाणीव असल्याखेरीज कळू शकेल का? नाही कळू शकणार. मग सत जर चितहून भिन्न असतं तरच सतला प्रकाशित करणारं चैतन्य कुठलं, हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण सत आणि चित हे मुळात एकमेकांहून भिन्नच नाही. सतपासून जर चित वेगळं केलं तर काय होईल? सत हे जड होईल. पण आपला अनुभव काय आहे की मी सद्रूप आहे पण जड नाही, तर चैतन्य स्वरूप आहे. आता चित होऊन जर सत वेगळं केलं तर काय होईल? चित हे असत होईल. पण अनुभव काय आहे? चित हे नेहमी आहेच. ह्याला अनवस्था दोष असं म्हणतात की ही गोष्ट शक्यच नाही आहे. आता बघा, चित म्हणजे आपण म्हणतोय ज्ञत्व. सर्व काही सर्व वेळी जाणणारं तत्व म्हणजे चित. मग हे चित सर्व काळी काय जाणतं? तर जे सर्व काळी अस्तित्वात असतं ते म्हणजे काय? सत. आता नित्य अस्तित्वात असणाऱ्या सतला सतत जाणण्यासाठी चितला सुद्धा नित्य अस्तित्व असायलाच पाहिजे की नाही? तर ह्या सगळ्या डिस्कशननंतर आपण एवढंच म्हणूयात की सत आणि चित हे अभिन्न आहेत आणि त्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्या आपल्याला सेपरेट करता जशा येत नाही तसंच आहे. अजून एक उदाहरण घेता येईल की समजा अग्नी घेतला तर अग्नीमध्ये 2 गुण असतात, उष्णता आणि प्रकाशमानता. तर हे 2 गुण आपल्याला वेगळे करता येतील का? मला अग्नीची उष्णता हवी आहे, फक्त प्रकाश नको आहे, किंवा फक्त प्रकाश हवा आहे, उष्णता नको, नाही करता येणार. दोन्ही गोष्टी एकदमच असतात. तसंच हे आहे. हेच या श्लोकात म्हणायचं आहे की सत आणि चित, सतमुळेच चित आहे, चितमुळेच सत आहे. म्हणजेच मी सत आणि चित रूप असा आत्मा कायम उपस्थित आहे आणि मला त्याची जाणीव नित्य आहे. तर हे सगळं लक्षात घेऊन हा श्लोक आपण एकदा परत म्हणूया. सत्वभासिका चित्ववेतरा सत्तया हि चित्तया ह्यहम्. पुढच्या श्लोकामध्ये आपण जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये काय भेद आहे ते आपण पाहणार आहोत, पण ते पुढच्या भागामध्ये. आता आपण प्रार्थना म्हणू आणि हा भाग इथे संपवूया. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.